वाशिम जिल्ह्यात अवघ्या काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे. त्यासोबतच जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आता सध्या परिस्थिती जर बघितली तर वाशिम जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आतापर्यंत त्या वर्गखोल्या आहेत त्या नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. सध्या परिस्थिती आपण बघू शकतो. मी या काटा परिसरातील या जिल्हा परिषद शाळामध्ये या शाळेतील जर वर्गखोली बघितली तर आता हे पूर्ण मोडकळीस आलेली आहे. आपण बघू शकतो सध्या परिस्थिती याच्यावरचे टिने पूर्ण वादळामुळे उडून गेले. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून अशा रूमा ह्या पडून पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन जर विचार केला तर जवळपास मागील 2 वर्षापासून 200च्या जवळपास वर्गखोल्याची दुरुस्तीची मागणी केली होती. त्याच्यात त्यांनी 160च्या जवळपास वर्गखोल्या ह्या दुरुस्ती केल्या आहेत. तसेच जर बघितलं तर 60च्या जवळपास वर्गखोल्या अद्यापर्यंतही नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जर सध्या परिस्थिती जर हे पावसाळा मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि ह्या नादुरुस्ती रूमा असल्यामुळे अनेक वर्गखोल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः म्हणजे या काही वर्गखोल्यात अनेक भिंतीला तडे गेलेले आहेत. तसेच काही ठिकाणी जर टिनाला होल पडलेले आहेत. त्यामुळे पाणीही गळण्याचे अनेक प्रकार समोर आले होते. मात्र आता सध्या परिस्थिती ह्या ज्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा अडचणीचा सामना करण्याची वेळ येणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.